हाय फ्रेंड्स, तर आज आपण ना बीन्स आणि बटाटा मिक्स भाजी बनवणार आहोत. तर चला मग कशी बनवायची ते बघूया. तर इथं मी सगळ्यात पहिलं ना 1/2 किलो बीन्स घेतलेलं आहे. आता बीन्स स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं आहे. आता बीन्सचं कापून झालं आहे तर दुसऱ्या साईडला लगेचच ना 2 बारके बटाटे ना लांबके कापून घेतलेले आहेत आणि 1 टमाटर घेतले बारीक चिरून आणि 5-7 पाकळ्या लसूण घेतला आहे. सगळ्यात पहिलं ना कढई ठेवली गरम करायला. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर ना याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. जिरे मोहरी चांगली फुलली की त्याच्यामध्ये ना लगेचच ना मी इथं लसूण बारीक वाटून घेतलेला आहे. तर लसूण घालून घ्यायचं आणि लसूण लालसर होईपर्यंत चांगलं असं परतवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता लसणाचा कलर बदललेला आहे, म्हणजे लसूण चांगला परतला गेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर घालायचं. टमाटर ही छान असं ना परतवून घ्यायचं आहे. टमाटर चांगलं मऊ झालं की त्याच्यामध्ये ना लगेचच 1 चमचा ना हळदी पावडर घालून घ्यायचं आहे. हळदी पावडर घालून झालं की आता याच्यामध्ये लगेचच ना 1 चमचा होईल इतकं ना लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर ना 1 चमचा ना किचन किंग मसाला घातलेला आहे मी. त्यानंतर ना याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर घालायचं. आता मसाले जास्त घालण्याची काही गरज नाही, मी फक्त एवढेच मसाले घातलेले आहेत. त्यानंतर चांगलं असं ना परतवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये ना बटाटा घालायचा आहे. बटाटा मी लांबकं कापून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर बटाटा घालून चांगलं असं ना 1-2-3 मिनिट ना तेलामध्ये छान असं ना मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे. जेवढं मसाला आता बघू शकता छान असं बटाटा परतलं गेलेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि बटाटा थोडंसं चांगलं मऊ झालेलं आहे, बघू शकता. त्यानंतर आता लगेचच ना आपल्याला बीन्स घालून घ्यायचं आहे. तुम्ही बीन्सना थोडंसं मोठंही कापून घेऊ शकता, पण नाही तर मी बारीकच कट करून घेतलं आहे. बारीक कट केल्यानं ना बीन्स शिजायला वेळ लागत नाही आणि अगदीच 1-5 मिनटामध्ये छान असं ना शिजलं जातं. छान असं ना मसाल्यामध्ये बीन्स आणि बटाटा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता ना याला थोडंसं ना मी 2-3 चमचे ना शेंगदाण्याचं कूट घालणार आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं. तर तुम्हाला शेंगाचं कूट घालायचं नसेल, नाही घातलं तरी छानच लागते भाजी. त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. जास्तही शेंगाचं कूट घालायचं नाही. शेंगाचं कूट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 1-5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जास्तही पाणी वापरायचं नाही आहे. ताट झाकून 1-5 मिनटं शिजवून घेतलं आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपली बटाटा आणि बीन्सची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.